हे जे मटेरियल जे आता मी दाखवतो ना तुम्हाला, तर आता हे जे आहे ना, हे घेऊन जावं माझ्याकडे. जिथे कुठे फिरायचं ना, हे घेऊन जाऊन फिरा. मॉल मधल्या मटेरियल आणि माझ्या मटेरियल मध्ये जर का फरक निघाला ना, हे अख्खं रॅक जितके बनवणं माझ्याकडे फ्री तुम्हाला. डिफरन्स रुपयाचा सुद्धा नसतोय, माल सेम असतोय, मटेरियल सेम असतं, फक्त जे डिफरन्स असतो तो लेबलचा असतो, बाकी कसलाच डिफरन्स नसतो. मी ह्याच्या आधी भरपूर व्यवसाय केलेत आणि त्या भरपूर व्यवसायामध्ये मी फेल झालोय. फेल करून 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 मी शेवटी हिंमत जुटवली आणि वडिलांना सांगितलं की बाबा आता मला हा व्यवसाय असा करायचा आहे, माझी अशाची प्लॅनिंग आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की रिअल इस्टेटमध्येच करा, पण मला कपड्यांची ओढ होती आणि वडिलांना दाखवलं बाबा अशी अशी आयडिया आहे. तो प्रतिसाद त्यांच्याकडून आला, पण म्हणावं तसा नाही आला. पण ज्या दिवशी माझा फर्स्ट बिझनेस जो आहे झाला, त्या दिवशी वडिलांना खरं जो आहे तो विश्वास बसला. मला नेहमी हा व्यवसाय जो आहे तो वर जाताना दिसलाय. मला कधी खाली ह्यानी दिवस दाखवला नाही या व्यवसायाने. मला किती का होईना, मला ह्या व्यवसायाकडून जेवढी अपेक्षा आहे ना, त्याच्याकडून दुप्पट या व्यवसायाने मला दिलं. आता जसे माझे ब्लॉग चालतात माइंडसेटवर, तर त्या ब्लॉगला घेऊन ज्यावेळेस माझ्याकडे लहान लहान मुलं येतात, मोठी मोठी लोक येतात आणि मला म्हणतात की यार मी तुला ॲज इन्स्पिरेशन बघतो, आम्ही तुझे ब्लॉग बघतो, तर ते पॉसिबल झालं या व्यवसायामुळे. खरं आता लोकांना आधी फोन लावला की आधी लोक म्हणायची हॅलो ऋषी बोल ना. आता मी फोन लावला तर लोक आधी ते म्हणतात रिचीजच्या मालक बोला की. माझ्यापेक्षा जास्त या स्टोअरचं नाव झालेलं आहे. लोक मला या स्टोअरच्या नावाने ओळखतात की अच्छा त्याचं ते स्टोअर त्या पोराचं आहे असं मला ओळखतात. ज्यांना स्वतःचा काही उभा करायचा ना, त्यांच्या मिस्ती डायरेक्ट की बाबा आपण घेतलेला निर्णय हा बरोबर कसा होईल. बरोबर निर्णय घेणं नेहमी हे बरोबर नसतंय, पण आपण घेतलेला निर्णय हा बरोबर कसा करायचा ह्याला सगळ्यात जास्त महत्व असते. मला मोठ्या मोठ्या Zara, H&M हे ब्रँड्स आहेत ना, मला ह्यांना खाली पडताना बघायचं. कारण हे जे इंडियन मार्केटला जे येड्यात काढतात ना, ते मला माहिती आहे. हे जे एका टॅगचे बघतो लोक 8 आणि 10,000 रुपये घेतात, ह्याचं मला जरा आश्चर्य वाटतं. आणि मुलं आजकालची त्याला हाऊस म्हणून, एक ब्रँड म्हणून, एक स्टेटस म्हणून बघतात.